शेतकरी बंधूंनो नमस्कार. या शून्य मशागत शेतीमध्ये पेरणी कशी केली हे आपण बघितलं होतं. म्हणजे तुरीची खोडके उभेच होते आणि त्यामध्ये आपण सोयाबीनची पेरणी केली आणि त्यानंतर या शेताला कोणतंही रासायनिक खत दिलेलं नाहीये. सोयाबीन सुरुवातीला पतलं वाटत होतं, परंतु आता आपल्याला दिसते की पूर्ण फटे झाकलेले आहे. प्रत्येक झाडाला जेवढी स्पेस पाहिजे तेवढी स्पेस या ठिकाणी उपलब्ध आहे आणि त्यामुळे आपल्याला दिसते की आता सध्या ती जी फुलांची संख्या आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्या प्रत्येक झाडानं सोयाबीनच्या इथल्या आता फांद्या केलेल्या आहेत. हे पूर्ण खडकाळ जमीन आहे. आता या शेताला बियाणं घरचं वापरलंय, टोकन यंत्रानं पेरणी केली, त्यानंतर फक्त एक उगवणपूर्व तणनाशक वापरलं आणि या शून्य मशागतीमध्ये उगवणपूर्व तणनाशक खूप चांगल्या प्रकारे काम करतं. आता थोडंफार तण आलेलं दिसतंय, असं गवत आहे थोडंफार आलेलं, परंतु याचं आपण काहीही करणार नाही. हे गवत असंच इथं राहू देणार आहे. सध्या आपण बघू शकतो की या सोयाबीननं फांद्या किती केलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात. आता या झाडाने इथून फांद्या सुरू केलेल्या आहेत, कितीतरी मोठ्या फांद्या आता आपल्याला दिसत आहेत. आता एवढं झाड आपल्याला दिसते, अनेक ठिकाणी सोयाबीन मध्ये अशा फांद्या आपल्याला दिसत नाहीये, कारण त्याला पाहिजे तेवढी जागा मिळत नाहीये. या शेतामध्ये मात्र त्या सोयाबीनला पाहिजे तेवढी जागा मिळालेली आहे आणि सुंदर प्रकारचं सोयाबीन या ठिकाणी असं आलेलं आहे. बरेच जण म्हणतात की शून्य मशागतीनं शेती होत नाहीये. तर आता हे आपल्या समोर उदाहरण आहे की तुरीची खोडके सुद्धा आपण काही काढले नाही आणि या ठिकाणी असंही पण झालेलं आहे की जमिनीची झीज फार कमी झाली. म्हणजे या शेतातून हे उताराला आडवे पहिले तासा आहेत, तुरीची खुंट आहेत आणि जे काही पाणी वाहून गेलं ना ते स्वच्छ पाणी वाहून गेलं. जमिनीमध्ये आधीच्या पिकाचे अवशेष आहेत किंवा तणांचे अवशेष होते, आपण इथंच ठेवलेले होते आणि हे सगळं राहिल्यामुळे आपल्याला दिसे की या सोयाबीनला जे 70-80 दिवस खायला लागतं त्यापैकी आता जवळपास 1.25 महिना झालेला आहे. फुलं अवस्थेत हे चांगल्या प्रकारे पीक आहे, फांद्या केलेल्या आहे आणि पुढचं अजून 1.25-1.5 महिने याला खायला लागणार आहे आणि तोपर्यंत जेवढं खायला पाहिजे तर तेवढे अन्नद्रव्य याच नाही कोणत्याही जमिनीमध्ये असतात, परंतु ते अन्नद्रव्य त्या झाडाला मिळण्यासाठी जी जीवाणूंची संख्या पाहिजे, जी आज इथं मात्र आपल्याला दिसते उपलब्ध आहे या सोयाबीनमध्ये. आणि आता या शेताला कोणताही खर्च नाही. खर्च नसताना जर असं सोयाबीन येत असेल इतरां एवढंच, आणि मला तर असं दिसतंय की आता जी क्रॉप कंडिशन बघतोय, म्हणजे बाकी मी सांगत होतो की हे या सोयाबीनला ॲव्हरेज इतर बाजूला जी शेतकरी आहेत त्यांच्या एवढाच येतोय खर्च कमी करून. परंतु आता मी असं म्हणणार आहे सोयाबीनची कंडिशन बघून, यावरचं पोषक वातावरण बघून, की नाही बाजूच्या शेतकऱ्याला जे नांगरणी, वखरणी, रासायनिक खत ह्या सगळ्या गोष्टी करून येणार आहे ना, त्याच्यापेक्षा 1.5-2 क्विंटल उत्पादन या शेतामध्ये एकरी जास्त येणार आहे. आणि ही शून्य मशागतीची शेती खरोखर फायद्याची आहे, परंतु यामागचं तंत्र समजून घेणं आवश्यक आहे. या शेताचे प्रत्येक टप्प्यावरचे फोटो मी तुमच्यापर्यंत पोहोचवले. पेरणी चालू असताना शेतकरी आम्हाला हसायचे की का हो याची वाही करत नाही का, डायरेक्ट पेरणी काय करत आहात. आम्ही म्हणायचो पेरणी करत आहे. लोकांना असं वाटायचं कारण हे सगळे खोडके उभे होते, तण सगळे या ठिकाणी होतं. परंतु आता आपल्याला दिसतं की सोयाबीन मात्र बाजूच्या शेतकऱ्यांचं जे आहे त्यापेक्षा सुंदर सोयाबीन इथं आहे.